शरद पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवार यांच्यावर केली आहे। राजकारणामध्ये जे पेरलं त्याचं प्रायश्चित्त करण्याची पवारांवर वेळ आली असं विखे म्हणाले। तर नाव घेऊन टीका करावी लागते याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये चालतंय असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंनी दिलंय। दुसरा पर्याय नाही ना, आपल्या स्वतः पक्ष जर माणसंच राहिले नाहीये तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरा कोणता पर्याय आहे? असं त्यांचं पक्षाचं अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे। जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रायश्चित आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे। ते एकत्र येतील की विरोध उभे राहतील हे मी सांगू शकत नाही ना। त्याचं उत्तर शरद पवार साहेबच देऊ शकतील, कारण त्यांनी आतापर्यंत सोयीप्रमाणे अनेक लोकांशी युत्या केल्या आणि राष्ट्राच्या व्यापक हिताकरता युत्या झाल्या त्या। आता ही युती होते मला माहित नाही। म्हणजे एक तर ते वयानी पदानी सगळ्यांनीच माझ्यापेक्षा मोठी आहेत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, पण एवढं असतानाही त्यांचं नाव घेऊन टीका करावं लागतं याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये चालतंय। जर एवढंच नसतं तर बोलले पण कशाला असते। मीरा भाईंदरमध्ये 180 कोटी रुपये खर्च करून बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारलं। बाळासाहेबांचं जीवन कसं होतं याची माहिती होणार असं मंत्री प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। बाळापासून ते बाळासाहेबांपर्यंत प्रवास सर्वसामान्य शिवसैनिकांना बघता येणार असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। सरनाईक साहेब, इतकी मोठी संकल्पना प्रत्यक्ष याला रूप देणं किती कठीण? आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं मला वाटतंय, कारण शेवटी लहानपणापासून शिवसेनेची ती दादरची कबूतरखान्याजवळची शाखा क्रमांक 65 आज कुठलंही कलादालन महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये उपलब्ध नाही, परंतु बाळासाहेब सर्वसामान्य शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या मातोश्रीची रूम कधी बघायला मिळाली नाही, बाळासाहेबांना कधी कार्टुनिस्ट म्हणून काम करताना त्यांना बघितलं नाही। आणि अशा वेळेस बाळासाहेबांचं जीवन कसा होता, त्यांचं कशा पद्धतीनं ते सभा घ्यायचे, आजच्या नवीन पिढीला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव व्हावी। बाळासाहेबांच्या मातोश्रीची रूम, त्या ठिकाणी असलेल्या खुर्च्या, त्या ठिकाणी बाळासाहेबांचा तो टेलिफोन, बिंदू माधवांचा फोटो दाखवण्याचं कारण एकच आहे की सर्वसामान्य माणूस मातोश्रीवर जाऊ शकत नाही। उद्धव ठाकरेंना तुम्ही बोलवणार? आदित्य ठाकरे नाही, माझं असं म्हणणं साहेब येत आहेत म्हटल्यानंतर मी कोणाला बोलवायची गरज नाही, ते स्वतःच ह्या ठिकाणी येणार। आणि उद्या हे काही कार्यक्रम केलेलं नाही, बाळासाहेब येत आहेत, तुम्हाला भेटायला येतात म्हटल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब स्वतः येणार आहेत, त्यांना स्मृतीनं अभिवादन करायला येणार आहेत। याला कोण कोण दाद देणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। खासदार सुप्रिया सुळे नवले पूल अपघात स्थळाची पाहणी करणार आहेत। 3 दिवसांपूर्वी नवले पुलावर भीषण अपघात झालेला होता। या अपघातामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू झाला, 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झालेले होते।